स्वागत करण्या हेतू झालं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. त्यानंतर आपल्या सोबत इथे श्री गिरीश व्यासजी पण आहे. गिरीश व्यासजी साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचं स्वागत करायला मी पल्लवी धात्रक मॅडम यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजत राहायला पाहिजे मित्रांनो. विविध मान्यवर आज आपल्याला इथे लाभलेले आहेत. दिव्याला आशीर्वाद द्यायला ते इथे आले आहेत. त्यानंतर श्री अनिल दिगेकर सर यांचं स्वागत करायला मी श्री अविनाश पुण सरांना विनंती करतो. सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत. विविध मान्यवरांचं आज इथे स्वागत होत आहे. सगळे मान्यवर आज आपल्याला इथे लाभले आहेत. कारण की आज आपल्या नागपूरची दिव्या देशमुख जिने हा विश्वविक्रम केलेला आहे तिला आपण सन्मानित करायला सगळे इथे उपस्थित झालेले आहोत. एकदा जोरदार टाळ्या सर्व मान्यवरांसाठी. यानंतर मित्रांनो या कार्यक्रमामध्ये आपण पुढे जाऊया आणि आज ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहोत अशा दिव्या देशमुखच्या सन्मानासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकदा दिव्याला आपण कसं चेअर करणार आहोत? कसं चेअर करणार आहोत? कावन 3, 2, 1. दिव्याने फक्त आपल्या नागपुराचंच नाही तर आपल्या देशाचं नाव सुद्धा गौरवान्वित केलं. आणि जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं, नागपूर शहराला एका वर्ल्ड मॅपवर चेसच्या माध्यमातून तिने पुढे आणलंय. खूप मोठं तिचं कर्तृत्व. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की दिव्या देशमुख यांचा नागरिक सन्मान करून आपण शाल, स्नेहचिन्ह आणि रोख पारितोषिक धनादेश देऊन तिचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. ग्रँड मास्टर दिव्या देशमुख. $3 कोटीचा चेक देऊन आपण इथे दिव्या देशमुख यांना सन्मानित करत आहोत. FID चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली महिला, यंगेस्ट महिला टू विन द चेस वर्ल्ड कप, ओव्हरऑल 4th ग्रँड मास्टर इन विमेन्स चेस. दिव्याला जे प्राइज भेटलाय ते सुद्धा आपण मंचावर आपल्या मान्यवरांच्या हस्ते तिला इथे देणार आहोत. जो वर्ल्ड कप जिंकून तिला मोमेंटो आणि मेडल मिळाला होता तो सुद्धा इथे मंचावर आलेला आहे. त्यासोबत चेसबोर्ड आपण साइन करून घेणार आहोत दिव्याकडनं. दिव्याचा ऑटोग्राफ त्या चेसबोर्डवर आपण घेणार आहोत. यानंतर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेद्वारा दिव्याचा सन्मान होणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. अपने आप में ये बहुत बड़ी अचीवमेंट है. अपने आप में ये बहुत बड़ा लम्हा है जब हमारे नागपुर शहर की एक बेटी को सम्मानित करने के लिए नागपुर शहर के सभी मान्यवर यहाँ पर एकत्रित है. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेद्वारे सुद्धा दिव्याचा इथे सन्मान होतो आहे. त्यानंतरच खासदार क्रीडा महोत्सव समिती यांच्याकडनं माननीय आमदार श्री संदीप जोशीजी हे सुद्धा दिव्याचा सन्मान करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. दोस्तों, हम हमेशा कहते हैं कि कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आपके जैसा. और आज ये जो दिव्या ने करके दिखाया है हर किसी के बस की बात नहीं है दोस्तों. ये जैसे मैंने कहा कि बहुत कम ऐसे लोग होते हैं जो अपने गेम को प्राइम फोकस में लाकर अपने गेम के लिए एक नया आयाम हासिल करते हैं. लाखों करोड़ों चेस एस्पिरेंट्स आज दिव्या का ये सन्मान देख रहे हैं और सोच रहे हैं, मैनिफेस्ट कर रहे हैं कि कल जाकर मेरे भी शहर में मेरा ऐसा स्वागत होगा, ऐसा सम्मान होगा. बहुत बहुत धन्यवाद. सभी मान्यवरों से दरख्वास्त है कि आप सभी स्थानबद्ध हो सकते हैं. एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. कम ऑन यार. और सब एक साथ मेरे साथ बोलेंगे, भारत माता की. चेस असोसिएशन द्वारे दिव्याचं आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. त्यासोबतच माननीय अभिजित वंजारी साहेब इथे आले.
माननीय अभिजित वंजारी सर यांचं स्वागत पल्लवी धात्रक मॅडम यांच्या हाती करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र चेस असोसिएशन यांच्या द्वारा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दिव्या देशमुख, ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिचं स्वागत, सन्मान, सत्कार होतोय. त्यासोबतच जे आपले स्पोर्ट्स मिनिस्टर आहे माननीय नामदार श्री माणिकराव कोकाटेजी यांचं सुद्धा महाराष्ट्र चेस असोसिएशन द्वारा स्वागत आणि सन्मान इथे होतो आहे. श्री परिणयजी फुके जे महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. अभिजित वंजारी साहेब यांचं स्वागत करण्याहेतू मी पल्लवी धात्रक मॅडम यांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद सर. विविध मान्यवरांचं स्वागत, सन्मान, आभार, अभिनंदन आणि तुमच्या सर्वांचंही अभिनंदन की तुम्ही एवढ्या जोशनी, एवढ्या आत्मीयतेने आज इथे आले आहात. आणि आज आपण जिच्यासाठी इथे जमलेलो आहोत, जिला ऐकायला आपण आतुर आहोत, त्या ग्रँड मास्टर दिव्या देशमुखला मी विनंती करतो की मंचावर येऊन त्यांनी मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्या. कम ऑन. दिव्या 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 दिव्या. ओके, सगळ्यात पहिले तर माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्र सर आणि स्टेजवर ऑल द रिस्पेक्टेड मेंबर्स ऑन दिस स्टेज, थँक्यू सो मच. मी मनापासून आभार प्रकट करते की मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केलं. असे मोमेंट्स लाईफमध्ये ऑलमोस्ट खूप कमी येतात आणि हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल मोमेंट आहे. मी पाहते इतके सगळे मुलं आहे इकडे आणि आय एम सो हॅपी दॅट आय कुड बी ॲटलीस्ट अ लिटल बिट पार्ट ऑफ देअर मोटिवेशन, देअर इन्स्पिरेशन. तर मला खूप छान वाटत आहे. मी जेव्हा हे टुर्नामेंट खेळत होती तर मला वाटत होतं वाव, व्हॉट अन इन्क्रेडिबल अपॉर्च्युनिटी. आणि मी इथे नसली आली असती कारण की मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी इतकं सपोर्ट केलं आहे. इवन लास्ट इयर मी ऑलिम्पियाड जिंकली होती तेव्हा दे गेव मी अ कॅश अवॉर्ड विच हेल्प मी इमेन्सली इन चेस. आणि जस्ट थोडे महिने पहिले देवेंद्र सर आणि परिणय सर, अभिजित सरनी माझ्यासाठी एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केली इकडे, ज्याच्यामुळे मला ग्रँड प्रिक्समध्ये वाईल्ड एंट्री मिळाली आणि त्याच्यामुळे मला इतकं हेल्प झाली आहे. सो आय एम इटर्नली ग्रेटफुल टू महाराष्ट्र अँड महाराष्ट्रन गव्हर्नमेंट, महाराष्ट्रीयन पीपल. आणि मला इतकं सगळं प्यार दिलं सगळ्यांनी. मला खूप छान वाटत आहे. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद दिव्या. तुला ऐकायला, तुझा सन्मान करायला एवढे सगळे लोक उपस्थित आहेत. नागपूर शहराला काय म्हणशील? नागपूर शहरासाठी काय बोलशील? काही पण म्हणलं तरी कमीच आहे. बट फॉर नाव नागपूर हॅज बीन सो स्पेशल फॉर मी. मी कुठेही जाते जगात, कुठेही अशी फिलिंग मला कधीच नाही आली की हो हे माझं शहर आहे, हे माझं घर आहे. सो नागपूर, आय एम इटर्नली ग्रेटफुल आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन हू केम हिअर अँड मेड मी फील सो स्पेशल. दिव्या, व्हॉट इज युअर नेक्स्ट टार्गेट? लास्ट क्वेश्चन. नेक्स्ट टार्गेट खूप आहे बट आतासाठी तर आय क्वालिफाईड टू कॅन्डिडेट्स. So definitely world champion. I'm hoping Nagpur gets its first world champion. Woohoo! Thank you so much. Thank you so much Nagpur. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. ग्रैंड मास्टर दिव्या देशमुख. इसके साथ दोस्तों कार्यक्रम में आगे बढ़ते हैं और मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगा माननीय श्री परिणय फुके जी, विधान परिषद सदस्य तथा अध्यक्ष महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना. जोरदार तालियां श्री परिणय फुके जी के लिए. मला असं वाटतं की एकदा एक जोरदार, कारण दिव्याने संपूर्ण देशाचं नाव जगात रोशन केलेलं आहे, म्हणून भारत माता की. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेते आणि प्रथमच भारतीय महिला ग्रँडमास्टर म्हणून दिव्या विजय झाली आणि
दिव्या देशमुखचा आज हा भव्य नागरिक सत्कार आणि या नागरिक सत्कारामध्ये इथे आवर्जून उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय व लाडके मुख्यमंत्री, आपल्या नागपूरचे आणि विदर्भाचे भूमिपुत्र आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने चेसला आज जो आपण दिवस बघतोय चेसला हे दिवस दाखवले असे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्रातले क्रीडा मंत्री माननीय माणिकराव कोकाटे साहेब, आपल्या वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री आपले नागपूरचे आशिष भाऊ जयस्वाल, या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांचा नेहमी आम्हाला सहकार्य असतो असे प्रवीणजी डटके साहेब, इथे उपस्थित नागपूर शहरामध्ये ज्यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या स्पोर्ट्सला कुठेतरी संधी उपलब्ध करून दिली, सगळ्यांना एक चांगलं स्पोर्ट्सच्या अनेक टुर्नामेंट ऑर्गनाईज करून त्यांनी सगळ्या स्पोर्ट्सला एकत्रित केलं आणि स्पोर्ट्सला मोठं करण्याचं काम नागपूर शहरात केलं असे माझे सहकारी मित्र, माझे विधान परिषद सदस्य माननीय संदीपजी जोशी साहेब, स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे सेक्रेटरी अनिलजी दिगीकर साहेब, स्पोर्ट्स कमिशनर ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं अशा शीतल उगडेजी, कृष्णाभाऊ खोपडे, कुंभारेजी, आपले नागपूर शहराचे आयुक्त रवींद्रजी सिंगल, बिपिनजी इटनकर, अभिजितजी चौधरी, अभिजितजी वंजारी, आणि मला असं वाटतं की ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये चेस पुढे चाललाय असे अभिजितजी कुंटे असतील, कामदारजी असतील, AICF ऑल इंडिया चेस फेडरेशनचे वर्माजी, आणि इथे उपस्थित महामुनीजी, आणि आमच्या नागपूर शहराचे अध्यक्ष माजी आमदार गिरीश व्यासजी, चेसचे अध्यक्ष कामदारजी, आदरणीय मंच, आणि इथे आणि विशेष करून दिव्याचे आई वडील जे प्रेक्षकांमधनं बसून हा कार्यक्रम बघतात आहे, डॉक्टर देशमुख आणि मिसेस देशमुख, आणि इथे उपस्थित सर्व पाल्य, सर्व विद्यार्थी, सर्व माझे बंधू भगिनी व मित्रांनो, खरं म्हटलं तर आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचा आहे. आणि हा दिव्यांनी जो नुसतं नागपूरचं नाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव, संपूर्ण देशाचं नाव जगात या क्षेत्रामध्ये मोठं केलेलं आहे. आणि निश्चितच या माध्यमातून हा जो आभाळवर यश जे तिने ही जागतिक स्पर्धा चेस कप जी जिंकून जे तिने आपल्या सगळ्यांना गौरवित केलं, तिथे जितकं म्हटलं तितकं आपला कौतुक कमी होणार. आणि निश्चितच याच्या मागे तिच्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि तिच्या आईवडिलांचा साथ, संघर्ष आणि दिव्याची मेहनत फार महत्वपूर्ण आहे. पण आज जितका दिव्याच्या आईवडिलांना जितका आनंद होत असणार तितकाच किंवा तिच्यापेक्षा थोडा जास्तच आनंद नागपूरकरांच्या, नागपूरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांनाच निश्चितच होत असणार. जॉर्जियामध्ये बुटामी इथे वर्ल्ड चेस कप स्पर्धा दिव्या फार संघर्षाने जिंकली. मला वाटतं 2 मॅचेस टायब्रेक मध्ये झाले आणि शेवटच्या 3 आणि शेवटची टायब्रेक मध्ये शेवटच्या ती जिंकली. आणि जी रॅपिड चेस विजेती आहे, जी आपली महान बुद्धिबळपटू जागतिक रॅपिड चेस विजेते कुनुरू हंपू हिला तिने पराभूत केला. आणि निश्चितच 88वी ती ग्रँड मास्टर झाली आणि 4थी महिला ग्रँड मास्टर झाली. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देशातली, म्हणजे विश्वनाथ आनंद नंतर देशातले दुसरे क्रमांकाची आणि पहिली महिला जी वर्ल्ड चेस कप जिंकणारी पहिली महिला झाली. मी दिव्याचं ज्यावेळेस वाचत होतो आणि अनेक लोकांपासून ऐकत होतो की दिव्याचे आजोबा हे विनोबा भावांसोबत चेस खेळत होते असं मला कोणी सांगितलं. निश्चितच मला वाटतं त्यावेळेसपासून तो जो वारसा आहे त्याचाच निश्चित आज दिव्याला याचा फायदा झाला. आणि मी तिचा शेवटचे जे तुझा शेवटचा जो ट्रायब्रेक होता ते मी बघितलं आणि फार अग्रेसिव्हली दिव्या खेळत होती. आणि निश्चितच अग्रेसिव्ह आपण सगळे नागपूरचे लोक अग्रेसिव्ह असतो, कारण पत्रकार ज्यावेळेस
दिव्याला विचारत होते की तुझी स्ट्रॅटेजी इतकी अग्रेसिव्ह कशी आहे, तर दिव्याने भले चांगलं उत्तर दिलं चेसच्या भाषेत, पण मी त्यांना सांगतो की दिव्या हे अग्रेसिव्ह, नागपूरचे लोक तसे अग्रेसिव्ह असतात, त्यांना अग्रेसिव्हली खेळून ती जिंकली. आणि निश्चितच या माध्यमातून अनेक लोकांच्या, अनेक महिलांना, अनेक युवतींना, अनेक मुलींना, एक संपूर्ण देशभराच्या मुलींना तिने एक आदर्श तयार करून दिला. आणि या स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये ज्या मुली ज्या भाग घेत असतात, मुलं भाग घेत असतात, त्यांचा निश्चितच एक प्रेरणास्थान आणि आदर्श ती झाली. दिव्या ज्यावेळेस एअरपोर्टला आम्ही दिव्याचं स्वागत केलं मोठ्या प्रमाणात, म्हणजे दिव्या किती आता वर्ल्ड फेमस झालेली आहे, ते एअरपोर्टवर होणारी गर्दी, एखाद्या राजकीय पुढारी मंत्री झाले किंवा हे झाले तर ज्या प्रकारे ढोल ताशाने स्वागत केला जातो, ज्या प्रकारे मोठ्या संख्येने हारतुऱ्याने स्वागत केला जातो, त्याच प्रकारे दिव्याचंही स्वागत परवा एअरपोर्टवर फार मोठ्या जंगीने केलेलं आहे. आज निश्चितच मी दिव्याचे जे सर होते, ज्यांनी दिव्याला चेसची सुरुवात केली, आणि मला वाटतं दिव्याने सर्वात पहिले त्यांचंच नाव घेतलं, त्यांनाही या माध्यमातून तेही वरून बघत असतील, कारण स्वर्गीय राहुल जोशी यांनी निश्चितच आज वरून बघत असतील तर तेही फार आनंद होत असणार आणि दिव्याला फार आशीर्वाद देत असणार. आणि निश्चितच दिव्याचे सध्याचे प्रशिक्षक कसबा बलोग आणि अभिमन्यू पुराणिक यांचे प्रशिक्षण आणि तिच्या स्वतःच्या परिश्रमामुळे ती निश्चित आज या जागेवर पोहोचलेली आहे. मी काही जास्त बोलणार नाही, पण माननीय मुख्यमंत्री साहेबांचं या माध्यमातून निश्चितच आभार नुसतं माझ्यातर्फे नाही तर या चेस फ्रॅटर्निटीच्या माध्यमातून करणार. कारण 2018 मध्ये मी चेसचा अध्यक्ष झालो आणि 7 वर्षापासून सातत्याने अनेक इंटरनॅशनल टुर्नामेंट आपण ऑर्गनाईज केल्या आणि त्यामध्ये 2018 मध्ये मुंबईला असणार किंवा 2021 मध्ये नागपूरला असणार, म्हणजे ग्रँड चेस टुर्नामेंट जी टॉप लेवलची ग्रँड चेस इंटरनॅशनल ग्रँड चेस टुर्नामेंट आहे ती आपण नागपूरमध्ये आयोजित 2021 मध्ये केली, त्यानंतर 2023 मध्ये केली. अनेक एक्झिबिशन मॅचेस आपण इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर आणून जगातले जे टॉप 4 प्लेयर आहेत त्यांना आपण नागपूरला आणून 2023 मध्ये टुर्नामेंट केली. आणि सर्वात मोठी गोष्ट की आता आपण 3rd ग्रँड मास्टर चेस टुर्नामेंट पुन्हा इथे आणि वुमन्स ग्रँड पिक्स टुर्नामेंट 2025ला आता नुकतंच आपण केलं. त्यावेळेस दिव्या क्वालिफाय होत नव्हती आणि ज्यावेळेस ही टुर्नामेंट आपल्या देशाला मिळाली आणि AICFला आम्ही विनंती केली की याच्यात दिव्याला आपण खेळू द्या, याच्यात दिव्याला आपण वाईल्ड कार्ड एंट्री द्या, त्यावेळेस ते बोलले की ती टुर्नामेंट जर तुम्ही ऑर्गनाईज करणार अभिजितजी बरोबर आहे तरच आम्ही दिव्याला वाईल्ड कार्ड एंट्री देऊ. आणि मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, कारण याच्यात पैसे खूप लागत होते, आमची चेस असोसिएशनकडे तितके पैसे नाही आहेत. आणि मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं की याच्यात मदत लागणार. तर मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्याने आज सचिव साहेबांनी मला बाहेर विचारलं की इतकं 2 कोटी रुपये तुम्हाला कशाला लागतात. मी त्यांना सांगितलं 1.5 कोटीचं त्याच्यात प्राइज मनीच आहे. तर मुख्यमंत्री साहेबांनी हाच प्रश्न विचारला, मी त्यांना सांगितलं, त्यांनी 1 मिनिटात होकार दिला आणि आपल्याला 2 कोटी रुपयाची मदत झाली. दिव्या ती वर्ल्ड ग्रँड पिक्स वुमन ग्रँड पिक्स टुर्नामेंट जी पुण्यामध्ये आयोजित झाली त्यात ती वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून खेळू शकली. आणि मला दिव्याही कबूल करणार की त्या ग्रँड पिक्समुळे दिव्याला इंटरनॅशनल प्लेयर सोबत, आणि मला वाटतं तिथे फायनलमध्ये दिव्या हम्पीच्या विरोधात हारली लास्ट राऊंडमध्ये, सेकंड लास्ट सेमीफायनलला 4th राऊंडमध्ये. पण एक अनुभव, त्या कॉम्पिटिशनचा अनुभव दिव्याला निश्चितच या टुर्नामेंटच्या माध्यमातून मिळाला. आपण 2018-19 मध्ये मी अध्यक्ष झाल्यानंतर सर्वात जास्त छत्रपती अवॉर्ड चेसला जे मिळाले ते 19 अवॉर्ड आपण छत्रपती अवॉर्ड आपल्या चेस प्लेयर्सला देऊ शकलो. हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. ती नुसतं माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आपण देऊ शकलो. एक माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की वर्ल्ड कप चेस जे आहे ते आपल्या देशाला मिळालेलं आहे आणि त्यात जगातले टॉप प्लेयर्स, चेसचे टॉप प्लेयर्स आपल्या देशात येणार आहे. आणि मला या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, कारण अनेक राज्य, गुजरात असणार, गोवा असणार, ही चेस तमिळनाडू तर नेहमी पुढे अग्रेसरच असते. आणि म्हणून नेहमी आता सगळे मागे लागले की टुर्नामेंट त्यांच्या राज्यात झाली पाहिजे. पण मला असं वाटतं की देशातला नंबर 1चा राज्य महाराष्ट्र आहे
आणि आपल्या नेतृत्वात चेसमध्ये देशातला नंबर 1 राज्य हा महाराष्ट्र झाला पाहिजे. आणि म्हणून ही टुर्नामेंट जर आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या नेतृत्वात आपल्या मार्गदर्शनात जर करू शकलो तर निश्चितच एक मोठा आधार आणि मोठा आम्हाला दिव्यासारखे अनेक प्लेयर्स घडवण्याकरता मदत होणार. मी काही आता जास्त बोलत नाही, पण एक दिव्यासाठी एक निश्चितच एक काही शब्द मी बोलतो. दिव्या, छोटे से शहर की बड़ी उड़ान है तू, अब हर जुबान पर तेरा नाम है, अब हर जुबान पर तेरा नाम है. शतरंज के चालों में चलती है जैसी तू तूफान, शतरंज के चालों में चलती है जैसी तू तूफान, तेरी सोच में छुपा है सारा हिंदुस्तान, छुपा है सारा हिंदुस्तान. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. मित्रांनो, आता तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मी आमंत्रित करतो माननीय मंत्री महोदय, क्रीडा व युवक कल्याण विभाग, माननीय श्री माणिकराव कोकाटेजी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आजच्या या आनंदी सोहळ्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या दिव्यासाठी, तिला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागपूरकरांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी राज्यमंत्री माननीय श्री आशिष जयस्वालजी, या चेस असोसिएशनचे अध्यक्ष आणि माझे मित्र माननीय आमदार परिणय फुकेजी, माननीय आमदार कृष्णाजी खोपडे, माननीय आमदार संजय जोशी, माननीय आमदार प्रवीण दटके, माननीय या क्रीडा विभागाचे सचिव अनिल डिगीकर, ज्यांच्यासाठी आपण एकत्र सगळे जमलो आहोत आणि ज्यांच्यामुळे आमच्या तरुण पिढीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळणार आहे, त्याच्या सत्कारमूर्ती ग्रँड मास्टर दिव्या देशमुख, माननीय अभिजित वंजारी, माननीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार, माननीय आयुक्त मनपा अभिजित चौधरी, माननीय जिल्हाधिकारी बिपिन, माननीय गिरीश व्यास, माननीय अभिजित कुंटे, माननीय शीतल मॅडम उपायुक्त क्रीडा, आयुक्त क्रीडा, त्याचप्रमाणे माननीय पल्लवी धात्रक, दिव्याचे आईवडील, त्यांचे नातेवाईक, त्यांचे कुटुंबीय, पत्रकार, प्रशिक्षकगण आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, क्रीडाप्रेमिकांनो, सर्वप्रथम क्रीडा विभागामार्फत माझ्याकडून आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाकडून भारताचा बुद्धिबळ विश्वासात उजळणारा तारा म्हणजेच आपली सर्वांची मुलगी, लाडकी मुलगी दिव्या देशमुख हिचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आजचा दिवस हा केवळ तिचा सन्मान करण्याचा नाही, तर त्या कष्टांच्या, समर्पणाच्या आणि संकल्पनाच्या प्रवासाचा गौरव करण्याचा दिवस आहे, जो तिने अगदी लहान वयापासून सुरू केला. आणि दिव्याने केवळ बुद्धिबळाच्या पटावर विजय मिळवले नाही, तर महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी उंचावले आहे. आपण सर्वजण जाणतो की बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून तो संयम, रणनीती, एकाग्रता आणि मानसिक ताकदीचा संगम आहे. अशा या खेळात दिव्याने आपल्या चतुराईने आणि दृष्टिकोनाने जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण केलेले आहे. ती केवळ भारताची कन्या नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीतून निर्माण झालेली एक तेजस्वी विद्युलता आहे, जी धैर्य, विचार आणि आत्मविश्वास यांचा संगम या ठिकाणी ठेवते. दिव्याने अलीकडेच जिंकलेली भारतीय राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा, तिचे स्पर्धेमधील यश
आणि जगभरात तिने मिळवलेली अनेक पदके या सर्व गोष्टी तिच्या मेहनतीचा आणि आत्मशक्तीचा परिणाम आहेत. मित्रांनो, यशस्वी खेळाडू घडवताना फक्त त्यांची मेहनतच नव्हे तर त्यांच्या पाठीमागे उभे असलेले कुटुंब, प्रशिक्षक आणि व्यवस्थाही तितकीच महत्त्वाची असते. आज मी दिव्याच्या आईवडिलांचे आणि प्रशिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो की ज्यांनी तिच्या प्रत्येक पावलावर विश्वास ठेवला आणि पाठिंबा दिला पुढे हो म्हणून लढण्यासाठी. आज दिव्याच्या यशातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की मुलींना संधी दिली, योग्य प्रशिक्षण दिलं आणि प्रेरणा दिली तर त्या जग जिंकू शकतात. दिव्या हे त्या परिवर्तनाचं एक प्रतीक आहे जो आज महाराष्ट्रातल्या हजारो मुलींना मीही हे करू शकते असं म्हणायला या ठिकाणी बळ देते. आजच्या या सत्कार सोहळ्यातून मी एक महत्त्वाचा संदेश देऊ इच्छितो की महाराष्ट्र शासन फक्त सकारात्मक विश्वास ठेवत नाही तर संधी निर्माण करण्यात आणि आधार देण्यात विश्वास या ठिकाणी देतात आणि पाठीशी खंबीर उभे राहतात. आम्ही क्रीडा क्षेत्रात मुलींसाठी विशेष योजना, अधिक प्रशिक्षित मार्गदर्शक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तयारीसाठी निधी उपलब्ध करून देत आहोत. हा त्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे की दिव्यासारखे असंख्य खेळाडू घडावेत आणि महाराष्ट्र देशाच्या क्रीडा नकाशावर सर्वोच्च स्थानावर पोहोचवावा. दिव्या, तुझं यश हे तुझ्या प्रतिभेचं, परिश्रमाचं आणि भारतीय तरुण पिढीच्या सामर्थ्याचं जिवंत उदाहरण आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तू अजून मोठ्या विजयाची शिखर सर करशील आणि आम्ही तुझ्यावर अभिमानाने या ठिकाणी टाळ्या नेहमी वाजवत राहू अशी अपेक्षा या निमित्ताने करतो. मित्र, बालवयातच आपल्याला या खेळाचं बाळकडू मिळत असतं आणि बालवयामध्ये मुलांमध्ये, मुलींमध्ये एक वेगळं प्रकारचं या ठिकाणी वातावरण असतं की ज्यामध्ये झोकून देऊन, कष्ट करून आणि मेहनतीने या ठिकाणी यश जीवनामध्ये प्राप्त करतात. त्यामुळे शाळांमध्ये, विद्यालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी खेळ या ठिकाणी आयोजित करून, स्पर्धा आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मला खात्री आणि विश्वास आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा क्रीडा विभाग अतिशय सक्षम, प्रगतिशील आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना आदर्श वाटेल असं कार्य निश्चितपणे उभं करेल. क्रीडा विभागाच्या वतीनं आज पहिल्यांदाच मी या ठिकाणी पहिलाच दिवस आहे माझा मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशान्वये, तर मी या पहिल्याच दिवशी आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग एकदम उत्कृष्ट पातळीवर नेण्यासाठी मी प्रयत्नाची पराकाष्ठा करेन एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि दिव्या, बुद्धिबळाच्या पटलावरील तुझी प्रत्येक चाल ही देशासाठी विजयी ठरावी हीच या ठिकाणी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आता ज्यांना ऐकायला आपण सगळे आतुर आहोत, तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये मित्रांनो मी आमंत्रित करतो महाराष्ट्राचे लाडके यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस. भारत माता की, भारत माता की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज जिच्या सत्काराकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, जागतिक स्तरावर जिनी भारताची मान बुद्धिबळाच्या माध्यमातून उंच केली अशी आपल्या भारताची, आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या नागपूरची लाडकी ग्रँडमास्टर कुमारी दिव्या देशमुख. आजच्या या सत्कार समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे मंत्रिमंडळातील सहकारी माणिकरावजी कोकाटे, आशिषजी जयस्वाल, चेस असोसिएशनचे आपले परिणयजी फुके, मंचावर उपस्थित कृष्णाजी खोपडे, प्रवीणजी दटके, संदीपजी जोशी, अभिजितजी वंजारी, अनिलजी डिगीकर, श्रीमती शीतल तेली उगले, श्री अभिजित कुंटे, त्याचप्रमाणे श्री रवींद्र सिंघल, श्री विपिन इटनकर, डॉक्टर अभिजित चौधरी, श्री विनायक महामुनी, गिरीशजी व्यास, विकासजी कुंभारे,
मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे विद्यार्थी, विशेष उपस्थित दिव्याचे आई आणि वडील, खरं म्हणजे त्यांना वर बोलवू असं आम्ही म्हटलं, पण दिव्यानी सांगितलं की त्यांना हा सोहळा खाली बसूनच बघायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेले डॉक्टर देशमुख आणि मिसेस देशमुख आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर आपल्या सगळ्यांकरता हा अत्यंत आनंदाचा सोहळा आहे की जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये या ठिकाणी दिव्या देशमुख हिनं भारताची मान उंचावली आहे, भारताचा सन्मान वाढवलेला आहे. आणि खरं म्हणजे दिव्या, तुझ्या विजयाचा 3 प्रकारे मला आनंद झाला. पहिला आनंद हा झाला की भारताची कन्या, आणि आपल्याला माहिती आहे की महिला बुद्धिबळपटूंमध्ये चीनचं वर्चस्व होतं, पण ते चीनचं वर्चस्व मोडत दोन्ही भारतीय कन्या या फायनलमध्ये त्या ठिकाणी पोहोचल्या, दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी. आणि त्या दोघींच्या या खेळामध्ये दिव्याने हा विजय मिळवला, म्हणून एक भारतीय म्हणून मला तुझा खूप मोठा अभिमान आहे. दुसरा मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या महाराष्ट्राची कन्या, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राची कन्या जागतिक स्तरावर भारताचं नाव उंच करते, म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला तुझा अभिमान आहे. आणि अर्थातच एक नागपूरकर म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या नागपूरची दिव्या देशमुख हिने संपूर्ण जगामध्ये हा खिताब मिळवला, आणि तोही वयाच्या केवळ 19व्या वर्षी. भारताची अशा प्रकारची पहिली विजेती महिलांमधली ही ती झालेली आहे. मला असं वाटतं की खरोखर इतक्या कमी वयामध्ये इतक्या उंचीवर जाणं, याच्या पाठीमागे निश्चितपणे तिची मेहनत, तिच्या आईवडिलांचा पाठिंबा, तिच्या प्रशिक्षकांची मेहनत आणि अर्थातच सगळ्यांचा आशीर्वाद हा महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि म्हणूनच आपण हा निर्णय केला की जिने आपला सन्मान वाढवला, तिचा नागरी सन्मान हा आपण केला पाहिजे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज आपण हा सन्मान या ठिकाणी आयोजित केला. आणि या सन्मानाच्या माध्यमातनं हा केवळ तिचा सन्मान म्हणून आपण कार्यक्रम घेतलेला नाही, तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या हजारो मुलांना, मुलींना प्रेरणा देण्याकरता तुम्ही देखील मनात ठरवलं तर हे करू शकता. दिव्यानी करून दाखवलंय, आणि म्हणून सर्वांना प्रेरणा मिळावी याकरता खरं म्हणजे हा सन्मान या ठिकाणी आपण आयोजित केला. आणि मला खरोखर आनंद आहे की ज्या प्रकारे नागपूरकरांनी दिव्याचं स्वागत केलं आणि संपूर्ण देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या विजयाचं स्वागत झालं. खरं म्हणजे आमच्या मंत्रिमंडळामध्ये देखील आम्ही दिव्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला. आणि हा प्रस्ताव पारित होत असताना, दिव्या तुझ्यामुळे आम्हालाही कसा सन्मान मिळतो बघ, हा प्रस्ताव पारित होत असताना आमचे भुजबळ साहेब मिश्किलपणे म्हणाले की नागपूरच्या लोकांचं बुद्धिबळात जरा जास्तीच थोडं त्या ठिकाणी त्यांना गती आहे आणि ते जास्तीच बुद्धिमान दिसतात. अशा प्रकारे तुझ्यामुळे आम्हालाही, आम्ही पण बुद्धिबळ खेळतो पण आम्ही राजकारणात खेळतो, आम्ही नॉकआउट करतो, आम्ही चेकमेट करतो. बुद्धिबळ. पण मला असं वाटतं की तू जे काही केलेलं आहेस, म्हणजे खरं तर 7व्या वर्षी अंडर-9 मधली चॅम्पियनशिप जिंकण्यापासनं जी एक सुरुवात तू केली ती थांबलीच नाही. आणि मला असं वाटतं की ही सातत्याने एक शिखर दिव्या चढत गेली. आणि
ही गोष्टही महत्वाची आहे की ती तिच्या प्रशिक्षकांनाही विसरली नाही. राहुल जोशी सरांचं तिने नाव घेतलं, त्यांना तिने समर्पित केलं, ते आपल्यामध्ये नाही आहेत. पण शेवटी एखादा खेळाडू ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस त्या खेळाडूच्या तयार होण्यामध्ये प्रशिक्षकांचाही वाटा मोठा असतो. आज तिला परदेशी प्रशिक्षक देखील त्या ठिकाणी प्रशिक्षण देतात. पण मला असं वाटतं की या कमी वयामध्ये इतकं फोकस ठेवणं, ज्यावेळी अनेक गोष्टी आपल्याला खुणावत असतात, ज्यावेळी अलीकडच्या काळामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजनाच्या संधी, म्हणजे अनेक वेळा आपण बघतो की 19व्या वर्षी तर आजकाल मोबाईलच हातातनं सुटत नाही. अशा या सगळ्या जगामध्ये मात्र तू आपला फोकस कुठे ढळू दिला नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे. शेवटी बुद्धिबळ एक असा खेळ आहे की ज्याच्यामध्ये खूप स्पॉन्टेनिटी लागते, ज्याच्यामध्ये खूप फोकस लागतो, ज्याच्यामध्ये खूप अलर्टनेस लागतो. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे त्या ठिकाणी लागतात. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारचं प्रोफेशनलिझम हे बुद्धिबळात आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर आपण विचार केला, मी देखील खूप मोठा क्रिकेट फॅन आहे, पण क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये 7 ते 10 देश फक्त त्या ठिकाणी खेळतात. पण बुद्धिबळामध्ये 100 पेक्षा जास्त देश खेळतात. आणि आता त्या देशांमधनं चॅम्पियन म्हणून आलेली दिव्या हिचं काम हे खरोखर मला असं वाटतं अतिशय मोठं आहे. कारण 100 देशातल्या या सगळ्या खेळाडूंमध्ये अशा प्रकारे प्रावीण्य मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने सातत्याने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आणि दिव्यांनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि आता तर देशामध्ये आपले जे नॅशनल गेम्स आहेत, आपले जे खेलो इंडिया गेम्स आहेत, या प्रत्येक खेळ प्रकारामध्ये पहिल्या क्रमांकावर भारतामध्ये महाराष्ट्र असतो. सर्वात जास्त मेडल्स हे आता महाराष्ट्राला मिळतात. आणि आम्ही हा प्रयत्न करतो की आपल्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षक कसे देता येतील. आज खरं म्हणजे खेळाडूंची एक खूप खेळण्याची इच्छा आहे, ॲस्पिरेशन्स मोठे आहेत, पण त्या ॲस्पिरेशन्स करता त्यांना तशा प्रकारचं प्रशिक्षण, न्यूट्रिशन अनेक खेळांमध्ये आज आपण पाहतोय की त्या ठिकाणी फिजिओथेरपी, न्यूट्रिशन, परदेशी प्रशिक्षक अशा अनेक गोष्टी दिल्याशिवाय वर्ल्ड लेवलवर आपले खेळाडू कॉम्पीट करू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय मागच्या वर्षी घेतला की आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिक पर्यंत पोहोचवायचं असेल, वेगवेगळ्या खेळात जर त्यांना प्रावीण्य द्यायचं असेल तर त्यांच्याकरता आपल्याला आता न्यूट्रिशनिस्ट असतील, त्याच्याकरता फिजिओथेरपिस्ट असतील, किंवा आवश्यक असेल तर परदेशी प्रशिक्षक असतील, हेही अवेलेबल करून दिले पाहिजेत. पूर्वी आम्ही ज्या खेळाडू आपले बाहेर जायचे त्या खेळाडूंसोबत त्यांच्या मॅनेजरला देखील जाण्याची परवानगी नव्हती, किंवा त्यांच्यासोबत कोणी प्रशिक्षक जाण्याची परवानगी देखील नव्हती, किंवा त्याचा खर्च देखील आपण द्यायचो नाही. तेही सगळे नियम आपण बदलले. कारण आता खेळ हा प्रोफेशनल झालेला आहे. या खेळामध्ये खेळाडू तर महत्वाचा आहेच, पण त्या खेळाडूची ही सगळी जी व्यवस्था आहे, कारण इतरांजवळ ही सगळी व्यवस्था असते आणि आपल्या खेळाडूजवळ जर ही व्यवस्था नसेल तर आपला खेळाडू त्या ठिकाणी कशा प्रकारे कम्पीट करेल. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्था आपण आता हळूहळू सुरू केलेल्या आहेत. आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात आपल्या खेळाडूंना कॅश प्राइजेस द्यायचे, हाही आपण नियम केला. कारण हे कॅश प्राइजेस ते काही त्याची गुंतवणूक करत नाहीत, तर या सगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च होतो, पैसे लागतात. अनेक वेळा घरचे लोक हे त्या ठिकाणी पैसा लावल्यानंतरही त्यांचेही लिमिटेशन्स असतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखादा होतकरू खेळाडू केवळ पैसे नाहीत म्हणून त्या ठिकाणी खेळू शकत नाही. आणि म्हणून त्यांना काय जी मदत करता येईल ती मदत आपण करतो. आज देखील आपण मागच्या काळामध्ये दिव्याला 1 कोटी रुपयाचा पुरस्कार मिळाला. आज 3 कोटी रुपयाचा चेक आपण दिलेला आहे. अनेकांच्या मनामध्ये आलं असेल की हा तर तुम्ही नकली चेक दिला, हा तर काही बँकेत जाऊन देता येत नाही, तुम्ही खरा चेक देणार आहेत की नाही. म्हणून आधीच सांगून देतो, विशेषतः प्रेस करता सांगतो की आज हा चेक द्यायचा होता आणि तुम्ही प्रश्न विचारणार म्हणून आम्ही कालच तिच्या खात्यामध्ये RTGSने 3 कोटी रुपये जमा करून दिलेले आहेत. त्यामुळे
उधारीचं काम नाहीये. पण मला असं वाटतं की 3 कोटी रुपये ही महत्वाची गोष्ट नाहीये, तर ती अजून पुढे गेली पाहिजे. याकरता जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याकरता महाराष्ट्र सरकार हे तिच्या पाठीशी आणि तिच्यासारख्या खेळाडूंच्या पाठीशी सातत्याने उभं राहील, हा विश्वास या निमित्ताने मी देतो. आणि विशेषतः चेस असोसिएशनने एक या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे की आता जी एक जागतिक स्पर्धा आहे ती महाराष्ट्रामध्ये घेतली पाहिजे. तर स्पर्धा घेणं नाही घेणं हे तर तुमच्या हाती आहे, तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहात. पण तुम्ही जर स्पर्धा खेचून आणली तर त्या स्पर्धेकरता जे जे लागेल ते क्रीडा मंत्री आणि आम्ही सगळे मिळून निश्चितपणे करू, हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि नागपूरच्या तमाम नागपूरकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं दिव्या तुझं खूप मनापासून अभिनंदन करतो. ईश्वराला मी प्रार्थना करतो की ईश्वराने अशाच प्रकारे तुला यश देत राहावं आणि आपल्या देशाचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव आणि आपल्या नागपूरचं नाव असंच तुझ्या हाताने सातत्याने मोठं होत राहो, अशा प्रकारची ईश्वराला प्रार्थना करतो. आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिव्याकडनं प्रेरणा घेऊन काही ना काही आपल्या जीवनामध्ये उत्तम करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा क्रीडा विभागाने आणि आपल्या चेस असोसिएशनने हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. मी ग्रँड मास्टर अभिजित कुंठे यांना आमंत्रित करतो. मेजर ध्यानचंद अवॉर्ड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी. आणि आता तुमच्या सर्वांच्या शाळांमध्ये ग्रँड मास्टर अभिजित कुंठे. 2 मिनिट प्रदर्शन ऐकायचं नाही, काम तर करावं, हे करावं. मी आज इथे आपली लाडकी खेळाडू ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिच्या भव्य नागरी सन्मान सोहळ्यासाठी आभार प्रदर्शन करायला इथे आहे. मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर, स्पोर्ट्स मिनिस्टर माणिकराव कोकाटे सर,